रामकृष्ण हरी. मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींनी जो हरिपाठ सांगितला त्याच्या 4थ्या अभंगाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. टप्प्याटप्प्याने आपली जशी भक्ती कशी वाढत जाते तसं तसं ज्ञानेश्वर माऊलींच्या आपल्याला हरिपाठाच्या अभंगातून ज्ञानप्राप्ती होत राहते. त्यांचे जे 27 अभंग आहेत हरिपाठाचे ते टप्प्याटप्प्याने आपली भक्ती वाढवत कशी न्यावी याच्याबद्दलच आहेत. आपण काल 3रा अभंग पाहिला, 4थ्या अभंगाचा अभ्यास करणार. 4थ्या अभंगामध्ये जी पहिली ओवी आहे की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नाही. म्हणजे ज्याचा जो भाव आहे त्यांनीच भक्ती करावी आणि ज्यांनी भक्ती करतो त्यालाच मुक्ती मिळते. ज्याच्याजवळ काहीच बळ नाही त्याने लढाईच्या वात्या करू नये. मी किती ताकदवान आहे याविषयी काही बोलू नाही. अत्यंत महत्त्वाचा विषय माऊली आपल्याला सांगतात आहे की तुम्ही जर पाहिलं की अनेक घरामध्ये देवपूजा वगैरे करतात, पण देवपूजा कोणी करायची याच्यावरून भांडणं होतं. बाप पोराला सांगतो तू पूजा कर, मी आता थकलो. पोरगा म्हणतो नाही नाही मला कामावर जायचं, तुम्ही करा. आणि मग बिचारे दोघं करत नाहीत. मग घरातल्या बिचार माऊलीला करायला, पण तिचे पण पाय थकलेले असतात, होत नाही. पण देव रागू नये म्हणून आपलं करायचं. भाव आहे का कुठं, भक्ती आहे का कुठं नाही. इथे खूप वेळा घरामध्ये लोकांचं पाहिलं की म्हणजे पूजा 4-4 दिवस करतच नाही. अगदी कंटाळा आले, भांडणं झाले, मग कधीतरी 12 वाजता आपलं जेवण झाल्यावर एक उचलायचं, त्याच्यावर गंध शिंपडायचं, झाली पूजा. तर यांनी त्या पूजेचा काही उपयोग नाही. त्यापेक्षा न केलेलं बरं. तुम्ही मनोभावे हात जरी जोडले तरी परमेश्वराला ते मान्य आहे. पण तिथं भक्तीच नाही मनामध्ये, त्या भक्तीशिवाय तुम्हाला त्या भक्तीतला आनंद मिळू शकत नाही. ज्याच्या गोष्टीमध्ये रस आहे ती गोष्ट करतानाच आनंद आपल्याला मिळतो. आता माऊली लहान पोराला सजवते, पावडर लावते, टीक लावते, भारी कपडे घालते. खुश कोण होतं? आईच खुश होते. बाळाला समजतं का काही आपल्याला काय सजवलं? नाही समजत. पण तो सुंदर दिसतो म्हणून आई खुश होते. मग आपण देवाला फुलं आणतो, छान राहतो, हार घालतो, उदबत्ती लावतो, दिवा लावतो, नाही का. मनोभावे तासभर पूजा करायला आनंद कोणाला मिळतो? तो आपल्याला मिळतो. देवाला त्याचीच काही घेणं, पण तो पाहून खुश होत असतो का हा माझ्यासाठी किती धडपडतोय, मला सजवण्यासाठी किती छान करतो. हा आपल्याला मिळणारा आनंद आहे. भक्तीचा आनंद हा ज्याचा त्याने अनुभवाचा असतो, तो सांगून मिळत नाही. जेव्हा हृदयामध्ये देव प्रकट व्हायला लागतो तेव्हा जो आनंद आहे तो आनंदाला सीमाच नाही. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधेला, हरिपाठाचा पहिलं ओवी आहे की क्षणभर भगवंताचं दर्शन व्हावं, चारी मुक्ती आपण तुम्हाला मिळून जातात. ज्ञानेश्वर माऊली बरोबर एकनाथ महाराज सुद्धा सांगतात आहे, प्रेमा विन भजन, नाका विना मोती, अर्था विन पोथी वाचून काय. खूप लोक पोथीसुद्धा वाचतात, बरं अर्थ समजलं का काय नाही, लक्षच नसतं पोथीमध्ये काय सांगतात. एक आपल्याला रोज एक अध्याय वाचायचा किंवा एक पान वाचायचं एवढं ध्येय असतं, एक कर्तव्य. त्याच्यामध्ये जेव्हा हे असं कर्मकांड होतं की त्याच्यामध्ये आनंद नाही, त्याच्यामध्ये भक्ती नाही, त्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही. आणि मग परमेश्वरसुद्धा भगवद्गीतेमध्ये काय सांगतात ते, हेतु सर्वाणि कर्माणि मार्य संन्यस्य मत्परा, अनन्येव योगेन म ध्यायन्ति उपासते. म्हणजे सर्व कर्म मला अर्पण कर आणि मत्पर अनन्य योगाने माझे ध्यान कर. म्हणजे मी काय करील, अशा उपासना करणाऱ्या भक्तांचा मी उद्धार करतो. क्षणभर माझं ध्यान दे, माझं आठवण काढ, म्हणजे मी तुला पावतो. खूप सुंदर माऊली समजून सांगतात आहे की त्याने आता आपल्याला भक्ती करायची परमेश्वर. तर ज्याला वेळ आहे त्यांनी मनोभावे तासभर करा. पण ज्याला खूप घाई, आता एस टी ड्रायव्हर सकाळी 5ची ड्युटी, तो कसं काय पोथी पूजा करत बसे.
मग त्याने हात जोडून जरी मनाला डोळ्यासमोर भगवंत आणलं सांगितलं, देवा कामावर जायचं आहे, तुझे आशीर्वाद लाभू दे, भगवंत खुश. तुम्ही कामधंदा सोडून पूजा करा, कामधंदा सोडून पोथी वाचा, असं भगवंत सांगत. ते म्हणतात तू माझी आठवण काढ, तरी बा तू ऐसे करी अष्टप्रहरी माझर, क्षण एक मात्र माझी आठवण काढ. त्या अष्टप्रहरामध्ये एक क्षणभर माझी तू आठवण काढ, मला ते आवडेल. दुसरं कडवं जे भगवंत सांगतात, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ते कैसैनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिरसी वाया. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत घाई असते. म्हणजे आता माझ्याकडे पण खूप लोक येतात, आपण त्यांना सांगतो तू अमुक एक जप कर, अमुक एक पोथी वाच, अमुक एक खडा हातामध्ये घाल, भगवंताचा हा हा मंत्र रोज म्हणत जा. लोक 8 दिवसांनी फोन करतात, महाराज ते रोज करतो पण काही फरक नाही पडलेला. अरे 12-12 वर्ष तपश्चर्या करून लोकांना देव दिसत नाही, तुला 8 दिवसात कसं काय दिसेल? आपल्या शरीरातली पहिली पापं नाहीशी व्हायला लागतात. आपण जेव्हा जप करायला सुरुवात करतो, जेव्हाचं नामस्मरण करायला सुरुवात करतो, तेव्हा शरीर शुद्ध व्हायला सुरुवात होते. तुम्ही डोळ्यासमोर प्रयत्न करा, देवाच्या मूर्तीसमोर जा, डोळे मिटन ती मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करता, ती मूर्ती येत नाही. म्हणजे आपला देह इतका पवित्र असतो की समोर मूर्ती असणारी सुद्धा ती डोळ्यासमोर येत नाही, डोळे मिटले तर. मग देव कसा दिसायचा नाही का? तर 8-15 दिवसामध्ये कधी कोणाला देव दिसत नाही. आपण त्याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. फळाची अपेक्षा ठेवायची नाही, आपण आपलं करत राहायचं. आपलं हळूहळू शरीरातलं पाप नाहीचं होतं आणि मग एक दिवस आपल्याला भगवंत दिसून येतो. तुकाराम महाराज सांगतात, ठाईची बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जागेवर बसा, कुठं बाहेर जायची गरज नाही. पण काय करा, करा एक चित्त. एक चित्त करा, भगवंताचं स्मरण करा. देवा तुम्हाला दिसला पाहिजे, तुझं दर्शन होतं. तुमचं मन सगळे जे 5 इंद्रिय तेव्हा एकाग्र होऊन देवाचं नाव स्मरण करतील, तेव्हा सांगतात न जावे लागे वनांतरा, कुठंच जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण, आपाप नारायण तुम्हाला भेटायला सुखी घरी येतो. आणि सत्य येते. तुम्ही कुठंही बसा, एकाग्र मन करा, देवाची आठवण काढा, देवाला पावतो. आणि तिसरं कडवं आपल्याला भगवंत माऊली सांगतात, साया असं करची प्रपंच दिननिशी, हरिशीर भजशी कावण्या आपण. संसारामध्ये भरपूर कष्ट घेतो तू. मुलांचं शिक्षण व्हावं, त्यांना गाडी घेऊन दे, मग तुमच्या नोकरीत पगार पडला नाही तर अजून कोणता तरी व्यवसाय कर, पैसा घरी आला पाहिजे, मोठा फ्लॅट झाला पाहिजे, मोठी गाडी झाली पाहिजे, नाही का? सगळ्या दिखाऊ गोष्टी दिसल्या पाहिजे की आम्ही खूप सुखी आहोत. ॲक्च्युली घरात सुखी नसतोच, पण देखावा हा करावा लागतो, तेव्हाच आपल्याला समाजात मान मिळतो. यांच्याकडे गाडी आहे बरं का, मोठी गाडी आहे. आणि माणूस समाधानी कधीच नसतो. तुम्हाला मी सांग, मी पहिले 2 खोल्यात खोलीत राहत होतो. मला वाटायचं आपल्या 3 खोल्या असल्या आपण खरंच खूप छान. 3 खोल्याचा फ्लॅट घेतला काही उपयोग, असं वाटतं 4 खोल्यांचा तरी पाहिजे. तेव्हा 2 पोरी होते तरी 2 रूममध्ये छान भागायचे. आता 2घंच जण आहोत तरी 3 रूम परवडतात. पहिली सायकल होती, मला वाटतं लुना घेतली तर खूप आनंद, आपण एकदम भारी. लुना झाली, मग स्कूटर झाली, मोटरसायकल झाली, कार घेतली तरी आता लोक आपली पहिली मारुती 800च आहे. लोकांची किती भारी. ती विकली, दुसरी भारी घेतली. माझ्याने भारी गाड्या आहेच. समाधान कधीच नसतं संसारामध्ये, तरी आपण प्रयत्न करत राहतो. मग तसं भगवंत आपल्याला आज एक वेळ नाही दिसला तरी आपण प्रयत्न करून भगवंताचे हळूहळू जवळ जाण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. संसारामध्ये जसं आपण न कंटाळता न थकता कष्ट करत राहतो, संसार पुरेसा नेतो. पोरगी किती वाईट वागली तरी तिचं लग्न करून देतो, पोरगा किती भांडला तरी त्याचं शिक्षण पूर्ण करतो.
पण लोकांना काय वाटतं, एखादा वाईट प्रसंग आला की मग मी एवढं देवाचं करतो, माझं काय वाईट झालं, उद्यापासून मी पूजा करणार नाही आणि उपासही करणार नाही. म्हणजे यांनी हाक मारली की देवांनी धावत यावं, त्याचं संकट निवारण करावं, असं नसतं. प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्मानुसारच प्राप्त होते आणि कर्माचं फळ देवाला सुद्धा चुकलेलं नाही. कर्माचं फळ देवाला सुद्धा चुकत नाही, त्याला सुद्धा भोग भोगावे लागतात. आपण तर मनुष्य आहोत. मी कोणाच तरी पाप करील, पैसे चोरून आणील आणि घरी येऊन तासभर जप करील, नाही बसणार ते पैसे मला. मी जर कोणाचं वाईट केलं तर ते माझं वाईट होणार. भले तुम्ही परमेश्वर समोर उभा राहिला तरी तुम्हाला तो त्या फळापासून चुकवू शकत नाही. नेहमी उदाहरण सांगते की प्रभू रामचंद्र भगवंताचा अवतार दशरथाच्या पोटी आले, पण दशरथाला जे कर्म होतं रावण बाळाचं मृत्यूसमय त्याला पाणी पाजायला 4 पैकी एकही पोरगा जवळ नव्हता. होता का? नव्हता. तसंच भगवंताचा प्रश्न आहे. आता भगवान श्रीकृष्णाला आपण मानतो, त्याच्याशी लग्न झालेलं त्यांच्या बायका काय करायला लागलं, मृत्यूसमयी श्रीकृष्णाचं दर्शन झालं, सती जावं लागलं. आपल्या डोळ्यांनी आपल्या मुलांचं, आपल्या नातेवाईकांचा मृत्यू पाहावा लागला. मग हे काय? भगवंताशी लग्न होऊन जर ही गोष्ट होत असेल तर काय? हे कर्माचं फळ तुम्हाला भोगावं. नेहमी चांगलं कर्म करायचं, नेहमी चांगलेच विचार करायचे, जेवढं शक्य होईल तेवढं दानधर्म करायचा, लोकांना त्या डोळ्यामधले आनंद दिसला पाहिजे, म्हणजे तुम्हाला आपोआप भगवंताची प्राप्ती होते. कोणत्या गोष्टी घाई करू नका, परमेश्वर लगेच दिसत नाही, त्याला दिसायला वेळ लागतो. आणि शेवटचं कडवं भगवंत आपल्याला सांगतात की ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानेश्वर माऊली शेवटी सांगतात की बाबाने सगळं सोडून द्या, काय करा? हरिजप करा, भगवंताचं स्मरण करत. काय तर लोकांना वाटतं म्हणजे हरिजपात काय आहे? भगवंताच्या नावाचे सामर्थ्य आहे ते इतर कशामध्ये सुद्धा नाही. तू प्रयत्न करून पाहा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ये नाथ नारायण वासुदेव, हे म्हणताना जो आनंद होतो, म्हणून पहा अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र, हेमा मालिनी, काय काय नाव घ्या, होते का आनंद? नाही होतो. आवडते हिरोत ना आपल्या. भगवंताच्या नावामध्ये जो आनंद आहे तो आनंद इतर कोणत्याही नावामध्ये नसतो. तो अनुभव घेतल्यावर येतो की हे नामस्मरण केल्यावर मला काय होतं, माझ्या आयुष्यात बदल होतात आहे, माझं पापकर्म कमी होतं आहे, माझं मन शांत व्हायला लागलं आहे, मला शांत झोप लागायला लागली आहे, मला कशाची भीती वाटत नाही. हे तर माणसाला पुढं काय होईल, मग मी आजारी पडलो तर पैसे कुठून आणू, पूर्वी तर चांगला नवरा नाही मला तर मी काय करू, असं न घडणाऱ्या घटनांची भीती वाटत राहते. पण जेव्हा तुम्ही नामस्मरण करायला लागता तेव्हा तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. तुटेल धरणे प्रपंचाचे, आणि मग प्रपंचाची जी आस्था आहे त्याच्याबद्दलची जी ओढ आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. भगवंत आहे जे देईल त्याच्यात आनंद मानायचा. मी किती प्रयत्न केले तरी जे माझ्या कर्म आहे त्यानुसारच मला सुख मिळणार आहे आणि त्या कर्मानुसारच मला दुःख मिळणार आहे. भगवंताचं स्मरण अवश्य करा. तुम्हाला मी एक काल मला सांगायची गोष्ट होती पण व्हिडिओ मोठा चालला होता, 1-2 मिनटं सांगते की आपण प्रपंचाची माणसं आहोत. त्यांनी थोडंसं जरी भक्ती केली तरी बघून पाहतो. एकदा नारद मुनी भगवान विष्णूकडं आले तर ते सतत नारायण 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 असं म्हणणारे नारद मुनी. तर त्यांना असं वाटायचं व भगवंताचं मी सर्वश्रेष्ठ भक्त आहे, तर मी 24 तास नारायण नारायण म्हणतो. तर त्याने एकदा भगवंताला विचारलं की भगवंता तुमचा सगळ्यात लाडका भक्त कोण आहे? त्यांना असं वाटत होतं किंवा ते माझंच नाव घेते, नारद तूच माझा सगळ्यात भक्त. ते म्हणले तर बघतो खाली शेती जमी पृथ्वीवर तुला ते शेतकरी दिसतं का बसलेलं झाडाखाली? तर हो दिसतं, तो माझा सगळ्यात आवडता भक्त आहे. नारद मुनीला असं मनातून इतकं टोचल्यासारखं झालं. बरोबर म्हटलं, दर्शन घेतलं की डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या तिथं उपस्थित झाले. ते म्हणले अरे
तू काय करतो म्हटलं दिवसभर सांग बरं मला. तर म्हणले काय नाही, मी सकाळी उठलं की देवाला हात जोडतो, भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस पाहायला मिळाला, तुझी कृपा सदैव राहू दे. मग शेतात येतो, शेतात काम केलं, दुपारी बायको भाजी भाकरी घेऊन येते, मग ती भाकरी खाण्यापूर्वी मी देवाच्या हात जोडतो, देवा तुझ्या कृपेने मला खायला मिळतंय, तुझा आशीर्वाद सदैव राहू दे. आणि मग रात्री मी घरी जायला हातपाय जेवण वगैरे झाले की अंतरावर झोपण्यापूर्वी एकदा पुन्हा हात जोडतो, देवा तुझ्या कृपेने आजचा दिवस खूप चांगला पार पडला, तुझा आशीर्वाद सदैव राहू दे, आणि झोपून जातो. मंदिरात वगैरे जात नाही म्हटलं, काही पोथी वगैरे वाचतो नाही म्हटलं, काही जप वगैरे करतो नाही म्हटलं, तसं काम दिवसभर असतं म्हणले, थकून जातो, फक्त 3 वेळा नामस्मरण करतो म्हणले. हो म्हटलं. भगवंताला असं खूप नारद मुनी चिची झाले, परत भगवंताकडे आले. ते म्हणले तो फक्त 3 वेळा नाव घेतो, मी दिवसभर घेतो तरी तो श्रेष्ठ कसा. तर ते म्हणले तू एक काम कर, ते मी तुला सगळं सांगतो. ते समोर एक परात पडली म्हणजे त्याच्यात तेल भरलं आहे, माझं एक महत्त्वाचं काम आहे, ती कोणीतरी करणार ते तूच करू शकतो. तर ती डोक्यावर घ्यायची आणि पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारून यायची, तेल सांडता कामा नाही. म्हणून त्याच्यामध्ये काय, त्यांनी आपली परात घेतली, डोक्यावर एक पृथ्वी प्रदक्षिणा करून आले, भगवंतासमोर ठेवलं, म्हणजे एक सुद्धा थेंब झालं. असं म्हणले बाबा. ते म्हणले आता तू हे प्रदक्षिणा मारताना माझं नामस्मरण किती वेळा केलं. नाही म्हणले मी कसं करणार, माझं सगळं लक्ष परत इथलं तेल सांडू नये म्हणून होतं, मग तुमचं नामस्मरण करायला माझं लक्षच नाही लागलं. म्हणजे हीच गोष्ट आहे की पृथ्वीवर जो माणूस आहे तो त्याच्या व्यापामध्ये इतका गुंतलेला असतो, त्याला संसार करायचा असतो, त्याला जगण्यासाठी कष्ट करायचे असतात, तर त्याच्यामध्ये त्याला तुझ्यासारखं सतत नामस्मरण करावं अशी अपेक्षा माझी नाही. पण तो माझी आठवण काढतोय की भगवंत हे तुझ्यामुळं घडतंय, एवढं मला पुरेसं आहे. तीच गोष्ट मला तुम्हाला समजून सांगायची. मी सर्वांना आभारी मानतो. माझी एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की हे चॅनल पाहिल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करा. बरेच जण सगळे पाहतात, पण उजव्या बाजूला सबस्क्राईब बटन ते दाबणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर सबस्क्रायबर वाढले नाहीत तर यूट्यूबवाले ते प्रसारात जास्त लोकांना दाखवतात. लाईक करा, डाव्या बाजूला लाईकचं बटन आहे, आणि कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा. ज्यांचं 50चे वय आहे त्यांनी रामकृष्ण हरी एकदा लिहा, ज्यांचं 50पेक्षा जास्त वय आहे त्यांनी रामकृष्ण हरी असं 2दा लिहा. पण हे प्रत्येकाने करावं, न कंटाळता करावं अशी माझी तुम्हाला आवाहन आहे. याशिवाय हा व्हिडिओ जो आहे तुम्ही तुमच्या इतर ग्रुपवर टाका, लोकमित्रांना पाठवा, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी तो ऐकावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की